काँग्रेसचं ठाकरेंबाबत मैत्रीचं धोरण, मुंबईमध्ये काही वॉर्डमध्ये मैत्रीपूर्ण पाठिंब्याबाबत विचार. पुण्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं काँग्रेस ठाकरेंसोबत निवडणूक लढवण्याच्या तयारीत. मुंबईमध्ये मराठी महापौर, ठाकरे आणि भाजपा पाठोपाठ काँग्रेसचा सूर. मराठी महापौर करण्यास विरोध नाही, काँग्रेसचे नेते नसीम खान यांचं वक्तव्य. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे महायुतीमध्ये व्हिडिओ वॉर. अल्लाह हाफिज म्हणतानाचा फडणवीसांचा व्हिडिओ. गजानन काळेंनी केला पोस्ट. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर काळेंकडून व्हिडिओ पोस्ट. ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांकडून मुलं आणि सुनांसाठी लॉबिंग. विनायक राऊत, संजय दिना पाटील, सुनील प्रभू यांचा मुलांसाठी उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न, तर विनोद घोसाळकर, अजय चौधरी सुनांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र महापालिका प्रचाराची रणनीती ठरवणार. येत्या 2 दिवसात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची बैठक. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा. विक्रांत वायचळ यांच्या हकालपट्टीमुळे मीनाक्षी शिंदे नाराज असल्याची माहिती. नाशिकमध्ये भाजपा पक्षप्रवेशावेळी मोठा गोंधळ. कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही गोंधळाच्या वातावरणात मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते पक्षप्रवेश. विनायक पांडे, यतीन वाघ, दिनकर पाटील, शाहू खैरे आणि नितीन भोसले भाजपात. नाशिकमधील भाजप पक्षप्रवेशावर आमदार देवयानी फरांदे नाराज. निवडणूक प्रमुख असूनही प्रवेशाबाबत विश्वासात न घेतल्यानं नाराजी. भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. इतर पक्षांचे नेते फोडावे लागतात, हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण. संजय राऊतांची गिरीश महाजनांवर घणाघाती टीका. तर फडणवीस मोदी राजकीय चारित्र्याच्या वाता मारतात, मग गुंड बलात्कारी तुमच्या पक्षातच कसे येत आहेत, राऊतांचा सवाल. पुण्यात दोनही राष्ट्रवादींसोबत वंचितही एकत्र लढण्याची शक्यता. सुप्रिया सुळेंची वंचित सोबतही चर्चा. वंचित बहुजन आघाडीकडून 40 जागांची मागणी. जागा वाटपावर पुण्यात दोनही राष्ट्रवादीची बैठक. पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी. अजितदादांकडून 30 जागा देण्याची तयारी. दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार, वडेट्टीवारांची माहिती. बटोगे तो पिटोगे. दादर परिसरात उत्तर भारतीयांकडून बॅनरबाजी. तर मराठीचा अपमान केल्यास नाही बटोगे तो भी पिटोगे. मनसे नेते संदीप देशपांडेंचा उत्तर भारतीयांना थेट इशारा. मातोश्री परिसरात पुन्हा ड्रोनच्या गिरट्या. ड्रोन उडवल्याच्या प्रकरणात ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल. अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साईटच्या जाहिरातीसाठी ड्रोनचा वापर. वसई विरारमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजपा 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार. पुढच्या 48 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार. बारामतीतील कॉलेजच्या उद्घाटनाला शरद पवार आणि गौतम अदानी येत्या 28 डिसेंबरला एकत्र येणार. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारही राहणार उपस्थित. शिवसेना आमदार निलेश राणेंनी घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट. कोकणातील नगर परिषदांच्या निकालानंतर पहिल्यांदाच निलेश राणे आणि चव्हाणांची भेट. आमदार रोहित पवार यांच्या गाड्यांची पिंपरी चिंचवडमध्ये तपासणी. सत्ताधाऱ्यांकडे दुर्लक्ष, विरोधकांच्या गाड्यांची कसून तपासणी. तत्पर निवडणूक आयोगाचं कौतुक, रोहित पवारांची उपरोधिक टीका. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी विमान सेवेचा शुभारंभ. पहिल्या विमानातील प्रवाशांचं अदानींनी केलं स्वागत. दिवसभरात 30 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग. पंतप्रधान मोदींची दिल्लीतील सगळ्यात जुन्या कॅथेड्रल चर्चला भेट. चर्चमध्ये मोदींनी केली प्रार्थना. देशवासियांना दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा. बजरंग दलाची बरेलीतील कॅथेड्रल चर्च समोर निदर्शनं. ख्रिसमस कार्यक्रमात हिंदू धर्म समाजाचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप. चर्च बाहेर हनुमान चालीसाचंही पठण.
धुरंधरची वाटचाल 1000 कोटीच्या दिशेनं. भारतात 619 तर जगभरातली कमाई 930 कोटींवर. लवकरच विविध भाषात सिक्वल आणण्याची निर्मात्यांची घोषणा.